नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडिया व त्याचसोबत न्यूज मीडियामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघं बंधू एकत्र आलेत त्याबद्दल। कारण गेले अनेक वर्ष या दोन बंधूंमध्ये वाद होता व त्यासोबत हे दोघं जण एका स्टेजवरती येत नव्हते किंवा एकमेकांबद्दल कुठल्या प्रकारचं चांगलं वक्तव्य त्यांच्याकडनं केलं जात नव्हतं। हे संपूर्ण प्रकरण घडत असताना जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे हीच चर्चा व्हायची की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन बंधू कधी एकत्र येणार। आणि त्याचं झालं असं की मराठी भाषेचा मुद्दा पेटला आणि त्यानंतर जे राज ठाकरे व त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि अखेरकार 19 ते 20 वर्षांनंतर ज्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे एका स्टेजवरती आले। परंतु त्या ठिकाणी दोघं बंधू आल्यानंतर देखील आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांच्यामध्ये काही विशेष अशी हालचाल दिसली नाही किंवा ते दोघं जण एकमेकांसोबत बोलतही नव्हते किंवा त्या ठिकाणी एकमेकांना जे ते त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं संभाषण त्यांच्यामध्ये होत नव्हतं। आणि ही गोष्ट जी आहे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट ज्या अमित ठाकरे व सोबत आदित्य ठाकरे यांचा हात पकडला आणि त्यांचा हात पकडल्यानंतर त्या दोघांना जे ते थोडं स्टेजवरती नेलं आणि त्यानंतर त्यांनी जे आदित्य ठाकरे यांना जे राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं तर अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये जे मनोमिलन घडून आणण्याचं काम जे सुप्रिया सुळे यांनी केलं। आणि सोशल मीडियावरती आणि न्यूज मीडियावरती याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।